विजापूर नाका पोलीस ठाण्यात माहिती मिळालं होतं एक अनोळखी इसमाच्या मृतदेह आढळून आला म्हणून ते पोलीस पार्टी तिथं पोहोचलं आणि ते चौकशी करताना जे मयत इसम आहे ते विनायक कामन्ना हक्के वय 26 वर्ष मुक्काम पोस्ट जामगाव तालुका मोहोळ यांच्या आहे म्हणून। त्यानंतर आज 1 जुलै 2024 पासून BNSS आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तिन्ही कायद्याच्या लागू झालेले आहेत। सो BNSS अंतर्गत जे दिलेले प्रोसिजर्स आहेत ते सर्व पालन करून ठाणेदार श्री दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी अंमलदार आणि DCP ACP यांच्या नेतृत्वाखाली देखरेखीमध्ये ते BNSSच्या दिलेले सर्व प्रोसिजर्स पालन करून हे मर्डर केस जे आहे ते भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अंतर्गत दाखल करण्यात आलेले आहेत। दाखल दुपारी 12-12:30 दरम्यान दाखल केलेले आहेत। त्यावर क्राइम ब्रांचच्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या पथक अशा दोघांचा तपास सुरू होतो। यात सोलापूर शहर पोलीसच्या टीमनी यशस्वी रीतीने आरोपी नावे नागेश अण्णाराव चिक्काळे वय 35 राहणार कल्याण नगर भाग 2 सोलापूर यांना क्राइम ब्रांचच्या PI श्री डोरगे आणि त्यांच्या पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या टीमनी ताब्यात घेतलेला आणि ते तपासादरम्यान यांनी जे काल रात्री उशिरा ते एकत्र बसून दारू वगैरे पिलेले आहेत आणि तिथून परत आल्यानंतर ते पुन्हा पैसे यांच्याकडून मागणी केलं की इतर पुन्हा दारू वगैरे घ्यायसाठी त्या दरम्यान जे भांडण झालं होतं ते वाद झालं होतं। त्यानंतर यांनी दगड उचलून त्यांच्या डोक्यात टाकून हे त्यांच्या मर्डर केलं असा इनिशियली आता समजत आहे। त्यांच्या इंट्रोगेशन अजूनही चालू आहे जे आरोपीच्या। इतर काय उद्देश होतं का काय प्रीमेडिटेटेड होतं का त्याबद्दल आता चौकशी चालू आहे। आता इंट्रोगेशन दरम्यान जे काही समोर येईल ते आपल्याला वेळेत कळवण्यात येईल। आता या कामगिरी आता जे अननोन बॉडी मिळालं आणि त्या अगदी काही तासामध्ये डिसीजलाही आयडेंटिफाय केलं आणि आरोपीलाच आयडेंटिफाय करून उचललेलं आहे आणि अटक प्रक्रिया सुरू केलेली आहे। त्याबद्दल इन्व्हॉल्व सर्व अधिकारी DCP श्री कबाडे, DCP श्रीमती काळे मॅडम, ACP सोनवणे मॅडम, डिव्हिजनल ACP साहेब, आपलं ठाणेदार श्री दादा गायकवाड, क्राइम इन्स्पेक्टर श्री डोरगे आणि त्यांच्या पूर्ण टीम सर्वांना मी अभिनंदन करतो। या इंट्रोगेशन नंतर जे काही कळेल तेही मीडियासोबत हो जी नाही, जे विटनेस प्रोटेक्शन जे आहेत ते ऑलरेडी विटनेस प्रोटेक्शनच्या कोर्ट दिलेल्या गाईडलाईन नुसार प्रोटेक्शन आहेत। यात इंडिव्हिज्युअलवर पिन ना करता जे डिजिटल एव्हिडन्सेस तुम्ही गोळा करून ठेवा ते खोटं म्हणणार नाही। आज जे घेतलेलं आहे, आज अपलोड केलेलं आहे तेच शेवटपर्यंत असणार आहे। त्यामुळे कोणी इंडिव्हिज्युअलवर याची जबाबदारी ना ठेवता आजच संबंधित टीम आला, पोलीस स्टेशनचे वेगळं आहे, न्यूट्रली पंच वेगळा आहे आणि FSLच्या टीम वेगळा आहे। ते तिघांच्या अपलोड करून मॅजिस्ट्रेटला आजच ते अपलोड झालेलं आहे। सो त्यामुळे 164 आता नाहीये बिकॉज CRPC गेलं नाही। इनफॅक्ट सो आता हे आता अगोदर 164 केलं तर जे विश्वास आहे मॅजिस्ट्रेट समोर झालेला म्हणून हे रेकॉर्डेड लाईव्ह असा म्हणू शकेल आम्ही हो। सो एक्झॅक्टली आणि कस्टडी बद्दल पण काही कन्फ्युजन आहे, म्हणजे यात 40 दिवस कस्टडी आहे वगैरे वगैरे, तसं नाही आहे। जे 2 आठवड्याचा कस्टडी होते 15 दिवसाचे तेच आहे, पण आता काय आम्ही जे डेफर करत आहेत ना त्यानुसार आता डेफर करू शकेल। वी कॅन टेक इट लेटर, आत्ता गरज नाहीये
पुढच्या टाइमला येणार आहे, तेव्हा तोपर्यंत आम्हाला हक्क आहे. नव्या कायद्यानुसार EFIR एक EFIR यात असा दिलेला आहे, त्यांनी जे कबर दिलेलं असतं तर कोणीही कंप्लेनंट आहे माहिती दिलं तर त्यावर आम्ही चौकशी सुरू करायची स्टेशनरी एंट्री करून. 3 दिवसाचा वेळ आहे. त्यात 3 दिवसात कंप्लेनंट येऊन ते FIR रजिस्ट्रेशनच्या प्रक्रिया सुरू करून पुढे करायची, तसा दिलेला आहे. आणि 0 FIRचं पण सिस्टम चांगला केलेला आहे. आता दाखल होईल गुन्हे आणि से फॉर एक्झाम्पल इथं दाखल होत आहेत, मोहोळचा केस आहे, इथं 0 FIRला आम्ही दाखल करून आपोआप ट्रान्सफर होणार आहे ते ऑनलाईन. आणि इकडच्या ठाणेदारांच्या मेसेज, इकडच्या FIRच्या डिटेल्स मोहोळच्या इन्स्पेक्टर जे कोणी आहेत पोलीस स्टेशन इन्चार्ज त्यांच्या मोबाईल नंबरवर आपोआप जाईल, या ठिकाणीचा केस विजापूर नाकाचा केस तुम्हाला मोहोळला आता ट्रान्सफर होणार आहे, तुम्ही इन्व्हेस्टिगेशन सुरू करा म्हणून. सो ते सर्व ऑटोमाइज करून आपलं CCTNSला पण अपग्रेडेशन आलेले आहेत. आणि ते त्याच्या CAS जे म्हणतात कोर सॉफ्टवेअर तेही अपग्रेड झालेलं आहे. आणि जे साक्ष म्हणून वेगळं ॲप एक आलेलं आहे, ते ऑडिओ व्हिडिओ अपलोड करण्यासाठी वगैरे, हे सर्व गोष्टी टेक्निकली जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ते पॅचअप करण्याची प्रक्रिया चालू आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे हे एक नवीन सिस्टम आलेलं आहे, फक्त बुक्स बदललेले आहेत ते बघून तुम्ही कलम चेंज करायचे असा विषय नाही आहे. त्याच्या ऑपरेशनसाठी पूर्ण टेक्निकल सपोर्टही पाहिजे, त्याचा हार्डवेअर सपोर्टच पाहिजे. तर ते सर्व गोष्ट आता इनिशिएट केलेल्या आहेत आणि येणाऱ्या आता जस्ट रोल आउट झालेलं आहे. सो येणाऱ्या काळामध्ये ते आणखी अपग्रेड होईल आणि जे काही कमतरता दिसत आहेत आणखी आता फॉर एक्झाम्पल 4 मिनिटाच्या आता जे अपलोड करत आहे ते 4 मिनिटाच्या व्हिडिओज आम्ही अपलोड करायचे, मॅक्सिमम 4 मिनिटच्या लिमिट आहे. ते भविष्यात तेही क्लिअर होऊन जाईल. आम्हाला पूर्ण प्रक्रिया जेवढा आहे तेवढं करून करायची, किंवा ते लाईव्ह रेकॉर्ड पण होण्याची शक्यता आहे. सो हे सर्व इम्प्रूव्हमेंट भविष्यात होईल.